नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे कानाचा संसर्ग. याला कानदुखी पण म्हटले जाते किंवा कान फुटणे म्हटले जाते किंवा कानातून बाहेर येणे म्हटले जाते किंवा मिडल इयर इन्फेक्शन पण म्हटले जाते. कान हे शरीराचे महत्वाचे इंद्रिय आहे. कानाचे 3 भाग आहेत: बाह्य कर्ण, मध्य कर्ण आणि अंतर्कर्ण. कानाच्या मध्यभागी कानाचा पडदा असतो. कान हे अतिशय नाजूक आणि महत्वाचे इंद्रिय आहे, म्हणून त्याची नीट काळजी घ्यायला हवी. कानाच्या अनेक रोगांपैकी कानाच्या मधल्या भागात होणारा जंतू संसर्ग हा अतिशय गंभीर स्वरूपाचा रोग आहे. त्याला ओटिटिस मीडिया पण असं म्हटलं जातं. तर ह्याची लक्षणे काय आहेत? तर जंतू संसर्ग कानाच्या पडद्याच्या मागे झालेला असतो. कानातून पू येतो. जंतू संसर्ग कानाच्या आत अंतःकरणापर्यंत पसरलेला असतो. तर ऐकू येत नाही, कानाच्या पडद्याला छिद्र पडते आणि पू बाहेर येतो. लहान मुलामध्ये कोणतेही कारण नसताना अचानक कानातनं पू वाहू लागतो. नीट उपचार केले नाही तर कायमचा बहिरेपणा पण येऊ शकतो. तर कानाचे इन्फेक्शन किंवा कान फुटणे ह्याची कारणे काय आहेत? तर अपर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे श्वसन संस्थेच्या वरील भागामध्ये वारंवार जर इन्फेक्शन होत असेल, सर्दी, पडसे, खोकला, तर आपल्याला कानाला इन्फेक्शन त्यामुळे होऊ शकतं. घशाचा संसर्ग होत असेल, घसा आणि कान ह्यामध्ये युटिशियन नावाची ट्यूब असते, ती बंद पडते व पू साचला जातो. अँटीबायोटिकचा वारंवार वापर, टॉन्सिल आणि ॲडिनॉइड ग्लँड जर ऑपरेशन करून काढले असेल, तर ह्या ग्रंथीचे काय काम असते? तर शरीरामध्ये किंवा श्वसन मार्गामध्ये वरील भागामध्ये जे टॉक्सिक साठले असते ते बाहेर काढण्याचे काम ह्या म्हणजे ॲडिनॉइड ग्लँड आणि टॉन्सिलचे असते. जर त्याचे ऑपरेशन करून काढलं तर आपल्याला वारंवार कानाचे इन्फेक्शन जाणवले जाते, कारण की त्या ग्लँड नसल्यामुळे टॉक्सिक भरपूर प्रमाणामध्ये साठले जाते. तर आता ह्याच्यावर उपचार बघूया आपण. तर उपचारासाठी आपल्याला सकस आहार घेणं गरजेचं आहे. जड पदार्थ, बाहेरचे पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे बंद करा. आठवड्यातून एकदा उपवास करणं गरजेचं आहे, त्यामुळे बॉडी डिटॉक्स होऊन जाईल. लसूण पाकळ्या जर आपण रोज 2 लसूण पाकळ्या जेवणामध्ये घेत असाल तर लसणामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीव्हायरल अशी तिन्ही पण प्रॉपर्टी असते. त्यामुळे आपल्याला तिन्ही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही. त्यामुळे लसूण रोज 2 पाकळ्या खाणे एकदम उत्तम आहे. त्यानंतर जर कान दुखत असेल किंवा कान वाहत असेल, पू येत असेल, तर आपल्याला लसणाचे तेल कानामध्ये घालणे गरजेचं आहे. त्यानंतर कडुलिंबाचं तेल कानात घातलं तरी चालतं. जर लहान बाळ असेल किंवा 6 महिने वय असेल, 6 महिन्यापर्यंत जर बाळाचं कान दुखत असेल किंवा दुखताना ते कानाला सारखं हात लावलं जातं, तर त्यावेळेस त्या बाळाच्या आईचे दूध कानामध्ये 2 थेंब सोडलं. दुधामध्ये सुद्धा एक अँटीबायोटिक असतं, ते कानदुखीवर 1 नंबर औषध असतं. तर 2 थेंब टाकले तरी सुद्धा त्याची कानदुखी थांबली जाईल. तर यासाठी आपण 18 वर्षापुढील जर रुग्ण असेल त्यासाठी आपण एक ट्रीटमेंट सांगतो. ते 5 दिवस जर आपण घेतली तर आपल्याला कान दुखणे, कानातून पू येणे, कानामध्ये असलेली सूज ह्यावर आपल्याला चांगला फरक पडेल. तर ट्रीटमेंट सांगतो. आजी 500 mg टॅबलेट रोज एक अशी दुपारी जेवणानंतर घ्या. टॅबलेट मेट्रोजिल 400 mg सकाळ, दुपार, संध्याकाळ जेवणानंतर घ्या. टॅबलेट क्रेडमेट 4 mg सकाळ, दुपार, संध्याकाळ जेवणानंतर घ्या. टॅबलेट झिरोडाल SP सकाळ, संध्याकाळ जेवणानंतर घ्या. टॅबलेट पॅन 20 mg जेवणापूर्वी सकाळ, संध्याकाळ घ्या. आणि कानामध्ये 5-5 थेंब टाकण्यासाठी आपण ओटीफ्लॉक्स इयर ड्रॉप वापरू शकता. तर अशी ट्रीटमेंट घेतली तर आपण ह्या त्रासापासून पूर्ण मुक्ती मिळू शकेल. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.